बीडमध्ये कृत्रिम युरिया खत मिळत नसल्यानं शेतकरी हैराण आहेत। खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे आणि यावेळी जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली। मात्र शेतकरी ज्यावेळेस खत बियाण्यांच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये पोहोचतोय त्यावेळी त्या शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। जी 24 तास बीड येथील खतांच्या दुकानांमध्ये भेट दिली, यावेळी युरिया खत नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि या सर्व प्रकारानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी। यावर्षी मान्सूननं जूनच्या पहिल्याच आठवड्यात आगमन केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेत बी बियाणं घेण्यासाठी धाव घेतली आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांना जो आहे तो युरिया खतच मिळत नसल्याचं चित्र सध्या बीडच्या या बी बियाणं आणि खतं ज्या मार्केटमध्ये मिळतं ती परिस्थिती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेतकरी जे आहेत ते मार्केटमध्ये येत आहेत, मात्र ज्या शेतकऱ्यांना जो आहे तो युरिया खत मिळत नाही। काय नेमकं कारण सांगितलं जाते? युरिया खत कशामुळे दिला जात नाही? युरिया खात ते काम यांचं म्हणणं दुसरं घ्या, दुकानदाराचं म्हणणं आहे तर युरिया भेटत नाही तर भेटणार नाही। कशामुळे या सगळ्या परिस्थिती झालेली आहे? मग कुठले कुठले खत आणि बघा, प्रत्येक वेळी खरीपाची पेरणी आली बी बियाणे आणि खताचं दुकान युरिया असो किंवा कापसाच्या बॅग असो, विशिष्ट वाहनांची मागणी होते आणि या मागणीच्या पायी ऑनवर विक्री सुरू होते। हा तोच बीड जिल्हा आहे, ज्या बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री राज्याला आहेत। हा तो जिल्हा आहे जिथले शेतकरी पुत्र आता नवनियुक्त खासदार झालेत आणि त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अशी वणवण आणि ही अशी भडभड चालू आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आमचे कृषी मंत्री, आमचे नवनियुक्त खासदार आणि आमचे इथले कृषी अधिकारी या सगळ्यांनी लक्ष घालायचं काम आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बी बियाणं खरेदीकडे आता आलेले आहेत। आमच्याकडे युरिया असतो, मात्र कृषी दुकानदारामध्ये युरियाचा साठा नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।